नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण ओल्या नारळाच्या वड्या कशा बनवायच्या याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। ओल्या नारळाच्या वड्या बनवण्यासाठी इथं मी 2 नारळ घेतलेले होते। एक नारळ थोडा मोठा होता व एक थोडा छोटा होता। आता या खोबऱ्याचा आपल्याला पाठीमागचा तांबडा भाग काढून घ्यायचा आहे। आपण बटाटा सालतो त्या सालनीने काढायचा आहे। आता यानंतर या खोबऱ्याच्या आपल्याला पातळ कापा करून घ्यायच्या आहेत। हे खोबरं तुम्ही किसणीने किसून देखील घेऊ शकता। आता असं पातळ खोबरं कापल्यामुळे मिक्सरला छान बारीक होतं। पहा इथे सगळं मी खोबरं कापून घेतलेलं आहे। आता यानंतर हे आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे। खोबरं आपल्याला खूप बारीक देखील करायचं नाही व खूप जाड देखील ठेवायचं नाही। आता हे मिक्सरला फिरवताना आपल्याला पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही। हे असंच आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे। मी एकाच वेळी सगळं खोबरं बारीक करून घेणार आहे। तुम्ही बारक्या भांड्यामध्ये करणार असाल तर 2 बॅचेसमध्ये करा। आता इथं खोबरं आपल्याला बऱ्यापैकी बारीक वाटून घ्यायचं आहे। पहा अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे की आपल्याला खोबरं खूप जास्त बारीक का करायचं आहे ते। आता यानंतर हे आपल्याला वाटीने मोजून घ्यायचं आहे किती भरतं आहे ते। यावरच आपल्याला आपल्या साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे। आता इथे मी वाटी खूप जास्त दाब देऊन देखील भरलेली नाही, हलकीच भरलेली आहे। तर इथं माझ्या 2 वाट्या भरलेल्या आहेत। आता यानंतर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। कढई छान गरम झाली की यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे 1 चमचा। कढईला सगळीकडनं तूप लावल्यामुळे आपण खोबरं भाजणार आहोत यामध्ये परतणार आहोत ते कढईला चिकटणार नाही, यासाठी कढईला सगळीकडनं तूप लावून घ्यायचं आहे। व आता हे खोबरं आपल्याला 1 ते 1.5 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। गॅस तुम्ही मीडियम ठेवला तरी देखील चालू शकतं। आता आपलं मिश्रण छान कोरडं झालेलं आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। तर इथं मी 2 वाट्यांसाठी मी 1.25 वाटी साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे। तुम्ही इथे 1 वाटी साखर देखील घेऊ शकता। 1 वाटीपेक्षा साखर कमी घ्यायची नाही। हे गोडीचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता याला छान मिक्स करून घेऊया। गॅस मी इथे बारीकच ठेवलेला आहे। आता यानंतर आपल्याला गॅस थोडासा मीडियम करायचा आहे। हे मिश्रण परतण्यासाठी मला 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत। तुमचा टाइम थोडा मागे पुढे होऊ शकतो। आता तुम्ही इथे ओल्या नारळाऐवजी डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता, त्यामुळे देखील वड्या खूप छान होतात। आता हे आपल्याला परतत राहायचं आहे। हे थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे। मिश्रण अगोदर पातळ झालं, त्यानंतर मी थोडंसं परतून घेतल्यानंतर ते थोडं घट्ट झालं व त्यानंतर आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे। इथं मी 5 ते 6 चमचे मिल्क पावडर ॲड केलेली आहे। तुमच्याकडे मिल्क पावडर नसल्यास तुम्ही दुधावरची साय देखील वापरू शकता। साय फक्त ताजी असायला हवी। मिल्क पावडर घातल्यामुळे मिश्रणाला छान बाइंडिंग आलेलं आहे। आता यानंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनिटच हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण तयार कसं झालं ते पहा। कढईला साईडने पांढरा पांढरा थर आलेला आहे साखरेचा व असा गोळा करून पाहायचा आहे। गोळा होत असल्यास यामध्ये चमचा उभा करून पाहायचा आहे। तो जर उभा राहिला तर समजायचं आपलं मिश्रण तयार झालं आहे। नाहीतर असं प्लेटमध्ये मिश्रण घ्यायचं आहे व ते थोडंसं थंड करून त्याचा गोळा होतो का नाही ते पाहायचं आहे। यामुळे देखील कळतं आपलं मिश्रण तयार झालं आहे की नाही। पहा अशा पद्धतीने छान आपल्या मिश्रणाला बाइंडिंग आलेलं आहे व मिश्रण छान परतलं देखील गेलेलं आहे। आता इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे। आपण तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये आपल्याला थापून घ्यायचं आहे। यासाठी खाली तूप लावणं गरजेचं आहे। आता इथं मी सगळं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे।
आता हे आपल्याला छान थापून घ्यायचं आहे ताटामध्ये। हे मिश्रण तुम्ही पेल्याने किंवा ग्लासाने देखील थापून घेऊ शकता। खूपच कोरडं वाटत असल्यास मिश्रण तुम्ही हे मिश्रण कढईमध्ये टाकून 2 ते 3 चमचे पाणी घालून देखील परतून घेऊ शकता। आता इथे आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत। तुम्हाला ड्रायफ्रूट कोणते आवडतात ते घालू शकता। आता हे छान यावरती प्रेस करून घेते। आता हे सेट होण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात किंवा अर्धा तास। मिश्रण ताटामध्ये थापून 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत। मिश्रण सेट झाल्यानंतर याच्या वड्या पाडता येत नाही। पहा, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही आकाराच्या वड्या पाडू शकता। आता तुमचं हे मिश्रण जर बाहेर सेट होत नसेल तर तुम्ही फ्रीजला सेट करून घेऊ शकता। मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग आलं नाही तर त्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर देखील ॲड करू शकता। आता इथं सुरीला मी तूप लावून घेतलेलं आहे। आपलं मिश्रण अर्धा तास झाला आहे, छान सेट झालेलं आहे। आता याच्या आपण वड्या काढून घेऊया। पहा, आपल्या वड्या किती छान निघत आहेत। या मिश्रणामध्ये साखरेचा पाक व्यवस्थित व्हायला हवा, तरच वडी छान जमते। नारळाची वडी पहा खूप छान सेट झालेली आहे, ती छान मिळून आलेली आहे व मऊसूत देखील खूप छान झालेली आहे। इथं मी सांगितलेली ट्रिक तुम्ही नक्की वापरा। पहा, छान मऊसूत अशी आपली वडी झालेली आहे। ही नारळाची वडी करण्यासाठी खूप सोपी आहे। फक्त आपण मिश्रण परतत असताना त्याचा व्यवस्थित गोळा तयार झाला आहे की नाही हे लक्षात यायला हवं। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा।